मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतोय बघा, द सम ऑफ द कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ सेकंड रो ऑफ द मॅट्रिक्स इज. सेकंड रो कुठली आहे आपल्याकडे, -2 0 आणि 1. या सेकंड रो मधल्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा आणि त्यांचं सम करायचं. पहिल्यांदा -2 चा कोफॅक्टर काढू. कोफॅक्टर म्हणजे काय असतो, -1 रेज टू i + j इंटू मायनर. मग या ठिकाणी काय होणार, -2 चा कोफॅक्टर काय होईल, -1 रेज टू i + j. याची ऑर्डर किती आहे रे, 2/1. याची ऑर्डर 2/2. याची ऑर्डर 2/3. i + j म्हणजे 2 + 1 3 झाला, इंटू याचा मायनर. कॉलम सोडून द्या, रो सोडून द्या. काय झालं, 3 × 3 -4 म्हणजे -1. त्याच्यानंतर 0 चा आपण काढू कोफॅक्टर, -1 रेज टू i + j म्हणजे 2 + 2 4 इंटू याचा आता मायनर काढायचा. हा कॉलम सोडून द्या, रो सोडून द्या. 1 - 5 × 10 म्हणजे -9. त्याच्यानंतर 1 चा कोफॅक्टर काढू, -1 रेज टू i + j म्हणजे 2 + 3 = 5 ब्रॅकेटमध्ये. याचा मायनर घ्यायचा आपल्याला. कॉलम सोडून दिला, रो सोडून दिली. काय उरलं, 2 - 15 म्हणजे -13 = काय होणार, हा -1 चा क्यूब म्हणजे -1 मायनस हा झाला 1. -1 रेज टू 4 म्हणजे +1 इंटू -9 म्हणजे -9. त्याच्यानंतर -1 रेज टू 5 म्हणजे -1 इंटू -13 +13 = काय झाला बघा, हा जो 1 आहे तो -2 चा कोफॅक्टर, -9 0 चा कोफॅक्टर, 13 1 चा कोफॅक्टर. तिघांचा सम केल्यानंतर किती होणार, 1 आणि 13 14. 14 - 9 = 5. म्हणजे टोटल आपल्याकडे आन्सर जे आहे दॅट शुड बी 5. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये यूज केलेला फॉर्म्युला आहे मित्रांनो, कोफॅक्टर ऑफ एनी एलिमेंट इज इक्वल टू -1 रेज टू i + j इंटू मायनर ऑफ दॅट एलिमेंट. त्याच्यानंतर क्वेश्चन 27 आपल्याकडे, द मॅट्रिक्स, एक मॅट्रिक्स दिला 3/3 चा, इज नॉट इन्व्हर्टिबल इफ अँड ओनली इफ. एखादा मॅट्रिक्स नॉट इन्व्हर्टेबल कधी असतो, ओनली व्हेन इट इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर म्हणजे याचा डिटर्मिनंट 0 असेल तर. याचा डिटर्मिनंट 0 असेल तर हा नॉट इन्व्हर्टिबल. त्याच्यामुळे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून घेऊ. या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ ए. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय होईल सांगा बरं, ए इंटू सोडून द्या, रो सोडून द्या, कॉलम. 0 - 1 म्हणजे -1. त्याच्यानंतर ह्या सेकंड एलिमेंटला आपण मायनस घेतो, हो ऑलरेडी मायनस आहे. -1 म्हणजे हा झाला +1 इंटू कॉलम सोडला, रो सोडली. -6 -+1 म्हणजे हा काय झाला -5. त्याच्यानंतर +4 इंटू हा घेतला आपण तिसरा एलिमेंट, -3 -0 हा झाला -3 = a इंटू -1 म्हणजे -a, 1 इंटू -5 म्हणजे -5 आणि 4 इंटू -3 म्हणजे -12 = -a - 17. परंतु आपल्याला माहिती आहे हा मॅट्रिक्स नॉट इन्व्हर्टिबल, त्याच्यामुळे याचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 पाहिजे. आपण 0 ठेवून देऊ. -a - 17 = 0. -a ला लेफ्ट साईडला घेऊन येऊ, तो काय होऊन जाईल, +a. a = राईट साईडचा -17 ॲज इट इज. -17 म्हणजे ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर बघू क्वेश्चन नंबर 28. ए आपल्याला मॅट्रिक्स दिलाय, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 2 -5 1. A inverse equals to xa plus yi, where I is unit matrix of order 2. Unit matrix of order 2 काय असतो, 1 0 0 1. Then the values of x and y respectively. सगळ्यात अगोदर मी A inverse काढून घेतो. त्याच्यासाठी आपल्याला लागतो डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू किती झाला 1 मायनस ऑफ हा मायनस किती झाला +1 + 5 to the 10 म्हणजे झाला 11. ए इनवर्सची व्हॅल्यू काय होणार, ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए असतो. या ठिकाणी व्हॅल्यू किती आली 11 इंटू ॲडजॉइंट म्हणजे आपण काय करतो इनवर्स करताना 2/2 मॅट्रिक्सला या दोन एलिमेंटला इंटरचेंज करायचं, या दोघांना निगेटिव्ह. 1 हा इथं, हा 1 इथं, दोन्ही सेम असल्यामुळे इंटरचेंज केले तरी सेमच राहतील. हा 2 आणि -5 करायचं मायनस, हा सो झाला -2 आणि हा मायनस ऑफ मायनस हा झाला +5. ठीक आहे, हा झाला आपला इनवर्स. आता त्यांनी काय म्हटले, ए इनवर्स इज इक्वल टू XA + YI. अगोदर मी काय करतो, ए इनवर्सला एका सिंपल फॉर्ममध्ये घेऊन जातो. हा जो बाहेरचा नंबर हा कॉन्स्टंट आहे त्याला मॅट्रिक्सच्या मध्ये पाठवतो. मध्ये पाठवलं म्हणजे काय होणार, याच्याने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. सो बेसिकली आपल्याकडे हा मॅट्रिक्स काय आला 1 डिवायडेड बाय 11 -2 डिवाइड बाय 11, हा 5 डिवायडेड बाय 11 आणि हा 1 डिवाइड बाय 11. ही आली ए इनवर्सची व्हॅल्यू. आता आपण काढू काय, ए इनवर्स इक्वल्स टू XA + YI दिलंय. XA अर्थ काय होतो, X ने ए च्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करणे. देअरफॉर XA काय होणार, XA
इज इक्वल टू, बघा एक्सने एच्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करू, हा काय होणार एक्स, हा 2x, हा -5x आणि हा x, हा x, हा 2x, हा -5x आणि हा x. त्याच्यानंतर yi म्हणजे y ने युनिट मॅट्रिक्सच्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, yi इज इक्वल टू काय होणार, युनिट मॅट्रिक्स आपल्याकडे असतो 1 0 0 1, त्याला जर आपण y ने मल्टिप्लाय केला तर हा झाला y 0 0 y. xa प्लस yi म्हणजे या दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन करायचं बेसिकली आपल्याला, xa प्लस yi इज इक्वल टू काय होणार हो, x प्लस y पहिला एलिमेंट. त्याच्यानंतर हा एलिमेंट काय होणार 2x प्लस 0 म्हणजे 2x, हा एलिमेंट काय होणार -5x प्लस 0 म्हणजे -5x, हा एलिमेंट काय होणार x प्लस y. ठीक आहे, हा जो मॅट्रिक्स दिला आपल्याला xa प्लस yi तो इज इक्वल टू ए इनवर्स म्हटला. ए इनवर्सची आपल्याकडे ही व्हॅल्यू आली, xa प्लस y ची ही व्हॅल्यू आली. जर दोन मॅट्रिसेस इक्वल असतील तर त्यांच्यातले सगळे एलिमेंट करस्पॉन्डिंग इक्वल असतात. करस्पॉन्डिंग इक्वल म्हणजे काय, हे एलिमेंट सेम पाहिजे, हे एलिमेंट सेम पाहिजे, हे दोन एलिमेंट इक्वल आणि हे दोन एलिमेंट इक्वल पाहिजे. या ठिकाणी फक्त 2x आहे, आपण 2 ची व्हॅल्यू काढून घेऊ. काय होऊन जाईल सांगा बरं, 2x इक्वल्स टू -2 डिवाइड बाय 11, 2x इक्वल्स टू -2 बाय 11, 2 आणि 2 कॅन्सल, x ची व्हॅल्यू काय आली, x इक्वल्स टू -1 डिवायडेड बाय 11. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे या ठिकाणी बघा, दुसरा एलिमेंट x प्लस y इज इक्वल टू काय दिलाय 1 बाय 11, ती व्हॅल्यू लिहून टाकू आपण, x प्लस y इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 11. x ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ठेवून देऊ याच्यामध्ये, -1 बाय 11 प्लस y इज इक्वल टू 1 बाय 11, y इज इक्वल टू काय होऊन जाईल 1 बाय 11 राईटचा ॲज इट इज, हा लेफ्टचा इकडे जाताना परत काय होऊन जाईल प्लस 1 बाय 11 इज इक्वल टू काय झाला 2 डिवाइड बाय 11. Therefore y is equal to 2 divided by 11. x -1 by 11, y 2 by 11. x -1 by 11, y 2 by 11. Option C is the correct option. मित्रांनो, असे ना सगळ्या चॅप्टरचे सगळे क्वेश्चन मी घेणार आहे. प्रत्येक चॅप्टरचे कमीत कमी 50 PYQ घेणार आहे. आपल्याला MHT CET 2025च्या एक्झाममध्ये 100 पैकी 100 मार्क काढायचे आहे मॅथ्समध्ये. आणि ज्या ज्या कोणाला 100 पैकी 100 मार्क्स काढायचे त्यांनी आत्तापासून मी एक टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तो ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपवरती आपण रेग्युलर प्रॅक्टिस घेणार आहोत मॅथमॅटिक्सची. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची जेईची एक्झाम, स्टेट बोर्डची एक्झाम यांचं काही जरी झालं तरी तुम्हाला CETमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवण्याची सगळ्यात चांगली सुवर्णसंधी मी उपलब्ध करून देईन. त्याच्यामुळं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. क्वेश्चन नंबर 29 बघू. इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. त्यांनी म्हटलं इफ ए इज अ नॉट सिंग्युलर मॅट्रिक्स सच दॅट a - 2i a - 4i इज इक्वल टू नल मॅट्रिक्स, देन a + 8a इनवर्स इक्वल्स टू. एखाद्याला प्रश्न पडेल की सर या ठिकाणी नॉन सिंग्युलर देण्याचा अर्थ काय. जर नॉन सिंग्युलर दिलेला असेल म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 असेल तरच हा a इनवर्स एक्झिस्ट होतो. आता या केसमध्ये आपण काय करू, सरळ सरळ याला एक्सपांड करून घेऊ. a इंटू ए काय होणार रे, a स्क्वेअर. a इंटू -4i म्हणजे -4ai. त्याच्यानंतर -2i इंटू ए म्हणजे -2ia. त्याच्यानंतर -2i इंटू -4i म्हणजे काय झाला हा -8i स्क्वेअर इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. मी सगळीकडे एक्सपांड करून घेतलाय. आपल्याला मॅट्रिक्समध्ये माहिती आहे एखाद्या मॅट्रिक्सला जर युनिट मॅट्रिक्स मल्टिप्लाय असेल तर त्याला वेगळे घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही मॅट्रिक्स मी काय केले, डिलीट करून टाकले. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की जर युनिट मॅट्रिक्स आहे, युनिट मॅट्रिक्सचा कितवाही पॉवर घेतला, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ कितीही पॉवर घ्या किंवा युनिट मॅट्रिक्सला युनिट मॅट्रिक्स सोबत किती वेळा मल्टिप्लाय करा, आन्सर युनिट मॅट्रिक्सच येणार. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार 8i स्क्वेअर हा सुद्धा काय होऊन जाईल, स्क्वेअर कॅन्सल, फक्त युनिट मॅट्रिक्स राहील. आता हे इक्वेशन काय झालं आपल्याकडं, a स्क्वेअर -4a -2a, याला मी सरळ सरळ -6a लिहितो, -6a -8 युनिट मॅट्रिक्स इक्वल्स टू 0 किंवा नल मॅट्रिक्स. देन a + 8a इनवर्स म्हटलंय. हा -2 आणि -4 हा बेसिकली +8 होईल. या ठिकाणी थोडं कॅल्क्युलेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट करू आपण. a स्क्वेअर +8 इंटू युनिट मॅट्रिक्स इक्वल्स टू, हा जो -6a त्याला पलीकडे पाठवतो, हा काय झाला +6a. आपल्याला व्हॅल्यू विचारली a + 8a इनवर्स, आपल्याकडे आहे a स्क्वेअर +8 युनिट मॅट्रिक्स. जर मी या दोघांनाही a इनवर्सने मल्टिप्लाय केलं तर a स्क्वेअर मधला एक a आणि a इनवर्स यांचा प्रोडक्ट काय होऊन जाईल, फक्त युनिट मॅट्रिक्स म्हणजे उरेल a. या ठिकाणी सुद्धा काय होऊन जाईल 8 युनिट मॅट्रिक्स इंटू इनवर्स म्हणजे 8
ए इनवर्स होऊन जाईल जो आपल्याला या ठिकाणी पाहिजे, आणि इज इक्वल टू राईटला काय ते बघू आपण. देअरफॉर आपण काय करू, दोन्ही साईडला ए इनवर्सने मल्टिप्लाय करून घेऊ. हा काय झाला, ए इनवर्स इंटू ए स्क्वेअरला मी ए इंटू ए लिहिलं, प्लस 8 इंटू ए इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स इक्वल्स टू 6 इंटू ए इनवर्स. दोन्ही साईडला आपण काय केलंय, मॅट्रिक्सच्या इनवर्सने प्री मल्टिप्लाय केले म्हणजे त्या मॅट्रिक्सच्या अगोदर मल्टिप्लाय केले. ए स्क्वेअरच्या अगोदर ए इनवर्स, युनिट मॅट्रिक्सच्या अगोदर ए इनवर्स, एच्या अगोदर ए इनवर्स. प्री मल्टिप्लाय किंवा पोस्ट मल्टिप्लाय खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एका साईडला प्री मल्टिप्लाय दुसऱ्या साईडला पोस्ट मल्टिप्लाय नाही करू शकत, कारण रिझल्ट वेगळा येतो. त्याच्यामुळे जर इनवर्सने अगोदर मल्टिप्लाय करत असाल तर सगळ्या टर्ममध्ये अगोदरच मल्टिप्लाय करा. नंतर करत असाल पोस्ट मल्टिप्लाय तर सगळीकडे पोस्ट मल्टिप्लायच करून टाका. या ठिकाणी आपण सगळीकडे प्री मल्टिप्लाय केलंय. ए इनवर्स इंटू ए हा काय झाला, युनिट मॅट्रिक्स, समोरचा ए ॲज इट इज, प्लस ए इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स वेगळा लिहायची गरज नाही. हा काय झाला, 8 ए इनवर्स इज इक्वल टू 6 ए इनवर्स इंटू ए, हा सुद्धा काय झाला, युनिट मॅट्रिक्स इक्वल्स टू 6 इंटू युनिट मॅट्रिक्स. हा युनिट मॅट्रिक्स ए सोबत मल्टिप्लाइड आहे, वेगळं लिहायची गरज नाही. ए प्लस 8 ए इनवर्स ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची इज इक्वल टू काय आला, 6 इंटू युनिट मॅट्रिक्स. 6 इंटू युनिट मॅट्रिक्स इज ऑप्शन ए. देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन मित्रांनो. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे आपल्याकडे 30. म्हटलं इफ ए इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स दिला अँड ए इज इक्वल टू ए इनवर्स देन एक्स इज इक्वल टू वॉट. याला आपण दोन टाईपमध्ये सॉल्व्ह करू शकतो. ए इज इक्वल टू ए इनवर्स असेल तर काय करू आपण, दोन्ही साईडला ए इनवर्सने मल्टिप्लाय करून घेऊ किंवा ए ने मल्टिप्लाय करून घेऊ. काय होऊन जाईल बघा बरं, ए इंटू ए इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए. दोन्ही ॲज इट इज आहेत, त्या दोन्ही साईडला आपण काय केलं, ए ने मल्टिप्लाय करून घेतलं. ए इंटू ए काय झाला, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए म्हणजे काय झाला, हा युनिट मॅट्रिक्स. येते लक्षामध्ये. सो आपण याच मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करू आणि त्याला इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स ठेवून देऊ. युनिट मॅट्रिक्स काय झाला बघा बरं, 1 0 0 1 इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट यांच्यासोबतच करायचं आहे, एक्स 1 1 0 इंटू एक्स 1 1 0. हा काय होऊन जाईल, या दोघांचा प्रोडक्ट याच्यासोबत एक्स इंटू एक्स काय झाला, एक्स स्क्वेअर 1, हे बघा एक्स इंटू एक्स झाला एक्स स्क्वेअर, 1 इंटू 1 झाला 1, सो एक्स स्क्वेअर प्लस 1. या दोघांचा अजून प्रोडक्ट या दोघांसोबत, एक्स इंटू 1 म्हणजे एक्स, 1 इंटू 0 म्हणजे 0, हा काय झाला एक्स. त्याच्यानंतर 1 इंटू 0 इंटू एक्स इंटू 1, 1 इंटू एक्स म्हणजे एक्स, 0 इंटू 1 म्हणजे हा काय झाला 0, हा झाला एक्स. या दोघांचा प्रोडक्ट या दोघांसोबत, 1 इंटू 1 म्हणजे 1, 0 इंटू 0 म्हणजे 0, हा काय झाला 1. इज इक्वल टू त्याने आपल्याला काय दिलं आहे, युनिट मॅट्रिक्स. म्हणजे हा जो 1 आहे तो 1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 पाहिजे. हा 0 इज इक्वल टू एक्स पाहिजे, 1 इज इक्वल टू 1 आलेला आहे, 0 इज इक्वल टू एक्स. या तिन्ही गोष्टींना जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला काय भेटतो, एक्स इज इक्वल टू 0. देअरफॉर आपल्याकडे जो आहे ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. आता दुसऱ्या मेथडने याला कसं सॉल्व्ह करायचं, दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो काय करा, ए मॅट्रिक्स दिला आपल्याला ॲज इट इज ठेवून दिला. आपण एचा इनवर्स काढून घेऊ. काय होऊन जाईल बघा बरं, एचा इनवर्स काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू इज इक्वल टू काय होऊन जाईल, एक्स इंटू 0 म्हणजे 0 -1, काय आला डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे -1. ए इनवर्स काय होऊन जाईल मग, ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे -1 आणि मधल्या गोष्टीचा आपण ॲडजॉइंट करून टाकू. ॲडजॉइंट म्हणजे या दोघांना आपण इंटरचेंज करतो, 0 इथं आणि एक्स इथं, या उरलेल्या दोघांना निगेटिव्ह करतो. हा -1 आणि हा आला -1. आता सरळ आपण याची व्हॅल्यू लिहून टाकू. काय होऊन जाईल बघा, -1 1/-1 म्हणजे हा झाला -1 इंटू 0 हा काय झाला 0, -1 इंटू -1 हा झाला +1. या ठिकाणी -1 इंटू -1 हा झाला +1 आणि हा -1 इंटू एक्स झाला -x. हा जो मॅट्रिक्स आहे ए इनवर्स इज इक्वल टू ए, त्यांनी ए इनवर्स इज इक्वल टू ए दिलंय, ए काढलाय आपण, ए इनवर्स काढलाय, दोघांना इक्वल ठेवून देऊ. काय झाला, एक्स इज इक्वल टू 0, बाकीचे सगळे एलिमेंट सेम आहेत. या ठिकाणी 0 इज इक्वल टू -x. सो बेसिकली एक्सची व्हॅल्यू फक्त इज इक्वल टू 0 हीच पॉसिबल आहे आणि देअरफॉर मित्रांनो ऑप्शन डी इज दी करेक्ट आन्सर. टेलिग्राम ग्रुप करा जॉईन आणि काही अडचण असेल तर 100% विचारा कॉमेंट सेक्शनमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.